Hi, hello, welcome back to my vlog guys again. And I know मी खूप दिवसानंतर परत येतोय बिकॉज ऑफ माझी आता 12th चालू आहे फर्स्टली. सो 12thमुळे मला बिलकुल पण यूट्यूब किंवा माझे जे करिक्युलम्स एक्स्ट्रा करिक्युलम्स मी ॲक्टिव्हिटी जे करत होतो त्याच्याकडे बिलकुल पण सध्या टाईम नाही माझ्याकडे. आणि मला असं वाटते की मी हे काहीतरी चुकीचं करतोय, कारण की बिकॉज मला माझ्या स्वतःसाठी एक परफेक्टली टाईम काढणं गरजेचं आहे. सो मी त्याच्यासाठी आता एक डिसाईड केलं आहे, मी यूट्यूब चॅनल तर हा बिलकुल पण बंद करू शकत नाही आहे. किंवा माझं जे पॅशन आहे, माझं जे गोल्स आहे, माझे जे ड्रीम्स आहे, ह्या 12थमुळे मी तर बिलकुल पण गिवअप नाही करणार आहे. सो मी आत्ता एक नवीन डिसिजन घेतला आहे. जस्ट आत्ता किंवा सकाळी मी एक डिसिजन घेतला होता. आत्ता टाईम असणार आहे काहीतरी, येस, 12 वाजले ते, यू कॅन सी. अँड सो आत्ता 12 वाजले ते. तर मी आजपासून एक नवीन डिसिजन घेतला आहे. जर मला रोजच्या रोज टाईम नाही भेटत आहे व्लॉग्स बनवायला किंवा काही पण एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज करायला, सो माझ्याकडे वीकेंड म्हणजे दर रविवारी माझ्याकडे एक स्पेसिफिक टाईम असतोच. म्हणजे त्या दिवशी मी फुल्ली फ्री असतो, ज्या दिवशी मी स्टडी पण करतो, एक्स्ट्रा करिक्युलम्स ॲक्टिव्हिटी पण करतो. आणि तर मी आता ठरवलं की माझे जर व्लॉग्स डेली अपलोड होत नाही आहे, तर मी एक काम करतो, माझे जे व्लॉग्स आहे मी ते दर सॅटरडे किंवा संडेला बनवणार आणि ते आय थिंक संध्याकाळपर्यंत अपलोड नक्की करत जाणार आहे. आय नो माझी ऑडियन्स आहे एवढी, माझं ड्रीम आहे एवढं, बट काही पण होऊ दे, आय वॉन्ट टू डू इट. आणि माझं हे एकच गोल आहे की काहीही झालं तरी मला हे माझं ड्रीम जे आहे ते पूर्ण करायचं आहे. मग मला कुणीही पण काही पण सांगितलं तरीही मला फरक पडणार नाही आहे. सो तर आजचा माझा गोल होता, मला माझा केमिस्ट्रीचा जो वर्क आहे तो पूर्ण करायचा आहे. सेकंडली माझं मराठीचं जे एक्सरसाइज वगैरे जे काही आहे ते मला सगळं कंप्लीट करायचं आहे. सेकंडली कालच माझे एक फोटोग्राफ्स आले ते काही, तर मी तुम्हाला ते दाखवतो. आय थिंक ते फोटोग्राफ्स मी दुसरीकडे कुठेतरी ठेवले, ते आता भेटणं आय थिंक सो अवघड आहे, डिफिकल्ट आहे. ओ माय गॉड, माझ्या लॅपटॉपची चार्जिंग काहीच टोटली ओव्हर होत आली ते. आणि घरात असं एक फॉल्ट झालं आहे, घरात लाईट नाही आहे. आणि सेटअपवर जर मी तिकडच्या साईडला सेटअप जर तुम्ही बघायला गेले तर सेटअपवर बसलो असतो आत्ता. पण हां, ठीक आहे, तिकडं पण बसू शकतो. पण आय थिंक मला माझी रूम्स खूप चांगली वाटते बिकॉज ऑफ इथे लाईटिंग्स ठीक आहे. सेकंडली आज घरी कोण नाही आहे, त्याच्यामुळे मी आज फ्रीली बोलतो आहे विथ माय दिस हेडफोन्स. आणि आय थिंक तुम्हाला माझा आवाज परफेक्टली येणार आहे. ऑफकोर्स येणारच, मी रिचेक करेन माझा हा व्हिडिओ कसा आहे. सो येस, आय थिंक सो काहीतरी आज करणे गरजेचं आहे. आणि माझे जे ड्रीम्स होते तुम्हाला सांगितले होते ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गोल्स, काहीतरी डिसिजन घ्यायला गरजेचं आहे. जर मी फक्त हातावर हात ठेवून बघत बसलो की येस आय वॉन्ट टू डू दिस बट आय एम नॉट डुईंग एनिथिंग, महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार, नो नो, येस नाही, येस फक्त मराठी चालणार. आणि कधी कधी आपल्याला सवय आहे थोडीफार, सवय लागली की आपण वेगळ्या लँग्वेजमध्येच पण बोलत जातो, कधी हिंदी कधी मराठी. तर काही पण होऊ द्या, आपण आपली मराठी लँग्वेज जी आहे ती कधी पण ड्रॉपआउट नाही करू शकत किंवा तिला त्या लँग्वेजला विसरून जमणार नाही आहे आपल्याला, काहीही झालं तरी. सो तर मी माझा हा जो वर्क आहे तो वर्क पूर्ण करता करता तुम्हाला एक माझी एक स्टोरी सांगतो. मला जी स्टोरी तुम्हा सर्वांना सांगायची इच्छा होती, तर स्टोरी अशी आहे, मला काही दिवसापासून खूप असं डिप्रेस किंवा शेकी शेकी फील होतं आहे. गाणं नाही आपलं कंबर शेकी शेकी, बट माझं जे माइंड आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे ते खूप डिस्टर्ब राहतं आहे सध्या. कारण मला पण नाही त्याचं कारण माहिती, बट मला असं वाटतं की माझं जे फ्युचर, माझं जे पास्टचं मला एन्झायटी होती ते त्याच्यामुळे माझं हे जे जे काय आपलं ब्रेनमध्ये जे चालू असतं, ओव्हर थिंकिंग, ओव्हर थॉट्स, ते कंटिन्यू चालू असतं ते. आय डोंट नो, बट मला काहीतरी करून ह्याच्यावर एक उपाय शोधला पाहिजे. बट जर तुम्हा कोणाकडे जर ह्याच्या मागचा एक जर सोल्युशन असेल की ओव्हर थिंकिंग कशी थांबवायची किंवा जे मी ओव्हर रायटिंग, ओव्हर थॉटिंग जे काही करतो त्याच्या मागचं माझं एक कारण. आणि हो, आज वीकेंड असल्यामुळे आज पूर्णपणे मी फ्री आहे. आय थिंक सो माझा जर काही फ्रेंड्स आले तर मी त्यांच्यासोबत थोडं टाईम स्पेंड करेन. बिकॉज जर फ्रेंड्ससोबत जेव्हा आपण टाईम स्पेंड करतो तेव्हा आपल्यासोबत एक मेमरी किंवा सीन क्रिएट होतो, ज्या करून आपला जो वीक आहे तो खूप चांगला किंवा एनर्जेटिक जातो. वीक नाही म्हणू शकत, पण स्टार्टिंगचे वीक फर्स्टचे जे 2-3 दिवस असतात ते तरी बेसिकली एनर्जेटिक किंवा मोटिवेशननी जातात. बट हीच माझी स्टोरी, अजून काही स्टोरी सांगण्यासारखी नव्हती. सो माझे आजचे काही दिवस असेच चाललेत. सो आजचा माझा संडे व्लॉग तुम्ही
किंवा मी स्वतः एन्जॉय करणार आहे. कारण खूप दिवस झाले मी एक पण ब्लॉग अपलोड नाही केला. आणि एक तुमच्यासाठी एक नवीन न्यूज आहे की माझी ही जी 12th बोर्ड एक्झाम आहे, ही ही जी एक्झाम ही संपल्यानंतर मी एक नवीन चॅनल ओपन करतो आहे ब्लॉगिंगचाच. बट मी हा चॅनल डिलीट करणार आहे परमनंटली. त्याच्या मागचं कारण असं आहे की मला झिरोपासून नवीन स्टार्टिंग करायची. ते आय नो ह्याच्यावर माझे बऱ्यापैकी जे ऑडियन्स आहे ती ॲक्टिव्ह आहे. बट मला माझा एक नवीन स्टार्ट करायचं आहे, एक जर्नी. त्यासाठी मी ह्याच्यानंतर एक नवीन चॅनल ओपन करणार आहे, ज्यापासून मी स्टार्टिंगपासून जे माझं बिझनेस प्लॅन, मी जे काय करणार आहे यूट्यूब प्लस जे मी एंटरप्रिनॉरशिप जी मला करायची आहे, मी ते सगळं त्या नवीन चॅनलवरती अपलोड करणार आहे नेहमीच. तर मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आहे. आणि तर आज मी तुम्हाला सांगितलं होतं मी तिकडं बसलो आहे. आता मी तिकडचा माझा जो लॅपटॉप होता तो पूर्णपणे स्विच ऑफ आणि लाईट पण अजून आलेली नाही आहे. सो मी आता सेटअप रूममध्ये आलो आहे. अँड गेस वॉट मी स्टडी करता करता काय करतो आहे, यू कांट इमॅजिन. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे माझं पॅशन, माझं जे ड्रीम, माझं जे सेटअप आहे ते कशावर काम करतं. सो फर्स्ट जे तिथं लिहिलं मी तेच वाचतो. लुक फर्स्ट दॅन लॅब. सो आय थिंक 50% लोकांना कळालं असेल मी कशाबद्दल बोलतोय, जे की ट्रू लव्हर्स आहे ट्रेडिंगचे. ज्या लोकांना माहितीच असणार मी काय बोललो. लुक फर्स्ट दॅन लॅब, द बेस्ट ट्रेडर रिक्वायर रिचेस दॅन कम्युनिटीज. ओ, मला वाचण्यात फॉल्ट झाला. कम्युनिटीज नाही गाईज, ते कॉमिटमेंट कमिटमेंट गाईज, कमिटमेंट. शी काय झालं माझ्या इंग्लिशला. व्हॉट द हे काय बरोबर नाही. अँड लुक ॲट दिस, अँड दिस इज द वे आय वॉन्ट टू लर्न द होल स्टफ विथ माय स्टडीज. अँड माझा सेटअप आफ्टर अ लॉंग टाईम तुमच्या समोर. सो तर काहीच आत्ता मला एक थोड्या वेळापूर्वी एक गोष्ट रिअलाईज झाली. मी आता एक सर्च करत होतो. माझं जे ड्रीम आहे, माझं जे वर्क आहे, जे मला करायचं आहे. सो माझं वर्क असं आहे, मला बनायचं आहे एक सेल्फ इंडिपेंडंट एंटरप्रेनॉर. ना की मला जायचं आहे कोणत्याही कॉर्पोरेट जॉबला किंवा गव्हर्नमेंट जॉबला. आय हेट दोज ऑल बिकॉज मला काहीतरी जे पण करायचं ते स्वतः मनापासून करायचं आहे, ज्याच्यात मला आनंद भेटला पाहिजे, ज्याच्यातून मला फ्रीडम सर्व काही भेटलं पाहिजे. ना की जे फक्त माझ्या पॅरेंट्सला हवं आहे, जे की माझ्या सोसायटीला हवं आहे, सोसायटीला जे आवडतं आहे. आय डोंट लाईक दॅट ऑल. आय लाईक व्हॉट गिव्ज मी हॅपीनेस. अँड मला जे आवडतं ऑफकोर्स मी तेच करणार आहे. इग्नोर दोज ऑल स्टफ्स अँड लिसन मी फर्स्ट. सो तर माझं पहिलं काम होतं, मला रिसर्च करायचं होतं की मी कशात एकदम परफेक्ट फिट होतो. तर माझं स्टार्टिंगपासूनच जवळजवळ आय थिंक मी 8thपासून, आता 12thमध्ये सो 8thपासून मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी स्वतःचं करायचं, ना की दुसऱ्यांचं काय ऐकून दुसरं काय करायचं. सो तर मला आता एक रिअलाईज झालं. मी जेव्हा आता एक बिझनेस प्लॅन करत होतो, मला कळत नाही मी कोणता बिझनेस करावा. पण मी जेव्हा माझ्या स्कूल फ्रेंड्सला, माझ्या कॉलेज फ्रेंड्सला जेव्हा पण मी गायडन्स करायचो, जे मला विचारायचे मी काय करू शकतो, कोणता बिझनेस करू शकतो किंवा माझ्या पॅशननुसार मी काय करू शकतो, तेव्हा मी त्यांना एकच आन्सर द्यायचो, तुझं पॅशन काय ते तू फॉलो कर. मला तूच सांग की तुझं काय पॅशन आहे, तुला काय आवडतं, मी त्यानुसार तुला बिझनेस सजेस्ट करा. सो तर मी आत्तापर्यंत जवळजवळ 10 किंवा 15 जणांना त्यांची बिझनेस आयडिया दिले. ते काही जणांना ते पटलेत, काही नाही पटलेत. आय डोंट केअर. माझं सांगायचं काम होतं. मला फरक नाही पडत कोणाला काय वाटलं की मी काय बक करतोय. ज्यांना जे नॉलेज घ्यायचं होतं ऑफकोर्स त्यांनी ते नॉलेज घेतलं आणि मला माझं काम होतं त्यांना गाईड करायचं. बिकॉज ते ट्रस्ट, आणि ते ट्रस्ट होतं त्याच्यामुळे त्यांनी मला विचारलं. कारण की बऱ्याच जणांना माहिती आहे की मी माझ्या बिझनेसमध्ये ऑफकोर्स एक चांगला करतो. आणि सो तर मला हे कळत नाही, मी जर लोकांना एवढं चांगलं करिअर गायडन्स किंवा बिझनेस आयडियाज, बिझनेस गायडन्स देऊ शकतो, तर मी स्वतः का नाही ते इम्प्लिमेंट करू शकत. मला खरंच कळत नाही मी ते का नाही करू शकत आहे असं. तर त्याच्या मागचं कारण मला अजूनपर्यंतही कळलेलं नाही आहे. सो
मी तर एक डिसिजन घेतोय की यूट्यूबवर जेव्हा जेव्हा मी माझं जे नवीन चॅनल स्टार्टअप करेन, नवीन स्टार्ट करेन, तेव्हा एक तुमच्यासाठी एक नवीन Q&A किंवा काही जे आहे ते आम्ही घेऊ शकतो. ज्या करून तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकता की दादा माझं हे जे ड्रीम आहे, जे बिझनेस आहे, माझ्याकडे ही स्किल्स आहेत, तर मी ह्याच्यावर कोणता बिझनेस करू शकतो किंवा काय. सो त्याच्यावर मी तुम्हाला आन्सर देऊ शकतो एखाद्या दिवशी Q&As करून. सो तर तुम्ही जर माझी नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मी ह्याच्यावर देखील अपलोड करेल की मी नवीन चॅनल जे ते क्रिएट केलेलं आहे. सो त्याच्यावर तुम्ही नक्कीच मला क्वेश्चन्स विचारू शकता किंवा व्हिडिओज बनवून माझ्या इन्स्टावर मला टाकू शकता की दादा माझा हे दादा म्हणण्यात काय अर्थ नाही, मला ओंकारच म्हणा. ओंकार माझा हे असे बिझनेस आयडियाज आहे माझ्याकडे, हे स्किल सेट आहे माझ्याकडं, असं पॅशन आहे, मी काय करू शकतो. सो तर मला माझ्यावर एवढा कॉन्फिडन्स आहे की मी तुम्हाला तुमच्या पॅशननुसार तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज, डेली इंटरनल एक्सटर्नल करिक्युलम्स अनुसार मी तुम्हाला एवढं नॉलेज देऊ शकतो की तुम्ही स्वतःचा बिझनेस जे आहे ते करू शकता किंवा स्टार्टअप जो आहे तो करू शकता. माझ्याकडे हेच एक स्किल आहे आय थिंक सो की मी तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. बाकी काही स्किल्स माझ्याकडे नाही आहे. आय थिंक मी गिटार शिकणार आहे काही लवकरच, कारण की मला काहीतरी स्किल शिकायचं ते फर्स्टली आणि त्यावर इम्प्लिमेंट करायचं आहे. माझ्याकडे जे स्किल आहे तुम्हाला माहितीचे, मी एक ट्रेडिंग ॲनालिसिस चांगली करू शकतो. आय डोंट केअर बट हे एक रिॲलिटी आहे. आणि नेक्स्ट असंच आहे की जर तुम्हाला काय लागलंच की तुम्ही मला बिनधास्त तुमचा एका भावा मित्रासारखा जे तुम्हाला काय वाटतं मी तुमचा लागतो, एका क्रिएटर, एका ब्ला ब्ला XYZ, तुम्हाला जे काय वाटतं मी तुमचं आहे त्यानुसार तुम्ही मला विचारू शकता. असं काय नाही की मी तुम्हाला सांगणार नाही. ऑफकोर्स मी तुम्हाला गायडन्स देणारच आणि प्रत्येकाला देणार, कारण की आय लाईक टू गिव्ह ॲन ॲडवाईस बिकॉज काय नाही, पॅशन आहे, आवड आहे, आनंद भेटतो की माझ्यामुळं कोणाला तरी हेल्प झाला. दॅट्स ऑल. आणि सो तर आय थिंक आजचा ब्लॉग इथे एंड करतो किंवा नाही मला पण नाही सांगता येते. बट तुम्ही जर इथपर्यंत आलेच आहे तर एक सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा, ज्या करून मी यापुढे येणारे व्हिडिओज आणि नवीन चॅनलचे अपडेट्स लवकरच पोचतील तुमच्यापर्यंत. दॅट्स ऑल. तर भेटूया नेक्स्ट संडेला. आणि मी आज स्टडीज करणार आहे. आय थिंक माझे फ्रेंड्स आज येतील नाही येतील, आय डोंट नो.